सर्वांना नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनलवर. कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 या अनुषंगाने आपण एक मोफत टेस्ट सिरीज स्वप्न स्टडीज ॲपवर लॉन्च केलेली आहे आणि त्यातला जी चौथी टेस्ट आहे तिचं आपण आज डिस्कशन करणार आहोत आणि विषय आहे शासकीय योजना. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की दर आठवड्याला आपण 2 टेस्ट घेत असतो आणि त्या टेस्टमध्ये एक विषय आपण कव्हर करतो, म्हणजे आठवड्याला एक टॉपिक आपण कव्हर करतो. आणि मागच्या 6 वर्षांमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे वारंवार रिपीट झालेले आहेत, ज्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात, असे टॉपिक निवडून आपण आठवड्याला 2 अशा टेस्ट घेत असतो. आणि त्यातली आता या आठवड्यातली ही दुसरी टेस्ट आहे, ती म्हणजे शासकीय योजनांची. तर त्याच्यामुळे आतापर्यंत टोटल 4 टेस्ट झालेले आहेत. चौथी टेस्टचं आपण डिस्कशन करणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यामध्ये वित्तीय धोरण, अर्थसंकल्प, बजेट यासंबंधी जे काही प्रश्न आहेत, जे मागच्या 6 वर्षात विचारले गेलेले आहेत आणि त्यांच्या आधारावर संभाव्य आणि अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहेत, अशा सर्व प्रकारचे प्रश्न आपण येणाऱ्या टेस्टमध्ये घेणार आहोत. टेस्ट क्रमांक 5 आणि टेस्ट क्रमांक 6. आणि त्याचमुळे आपली अशी पद्धत आहे की या आठवड्यामध्ये आपण एका टॉपिकचं डिस्कशन करतो आणि त्याच टॉपिकवर पुढच्या आठवड्यात आपण टेस्ट घेतो. तो अशा पद्धतीने आपलं शेड्यूल जे आहे, वेळापत्रक जे सुरू आहे. त्यामुळे आजची चौथी टेस्ट जी आहे तिचं आपण डिस्कशन करूयात. तो अशा पद्धतीने स्वप्न स्टडीज ॲपवर आणि स्वप्न स्टडीज पोर्टलवर तुम्हाला ही टेस्ट दिसेल. ही जी टेस्ट सिरीज आहे PSI STI ASO 2024 स्वप्नपूर्ती मोफत टेस्ट सिरीज. तुम्हाला किंमत जरी 799 रुपये दिसत असली तरी या टेस्टमध्ये जर तुम्ही गेलात, तुम्ही जर तुमचं लॉग इन याच्यामध्ये केलं तर आतल्या सर्व टेस्ट या मोफत असणार आहेत. त्यामुळे आजची जी आपण चौथी टेस्ट आहे ती लाईव्ह सॉल्व करणार आहोत. आणि लाईव्ह एक एक प्रश्न बघून, त्याचे ऑप्शन्स बघून जे करेक्ट उत्तर आहे आणि त्याचं विश्लेषण काय असणार आहे आणि संभाव्य प्रश्न कोणते असणार आहेत, या पद्धतीने आपण आजचं डिस्कशन करणार आहोत. तो तुम्हाला स्क्रीनवर ही टेस्ट सिरीज दिसत असेल. ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक केलं की अशा पद्धतीने टेस्ट सुरू होईल. तो बघा, तुमच्या स्क्रीनवर ही टेस्ट दिसत असेल. टेस्ट क्रमांक 4 शासकीय योजना. आता जो पहिला प्रश्न आहे, एकात्मिक बालविकास प्रकल्पावर हा प्रश्न आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प खालील कोणत्या घटकांशी संबंधित आहे? ICDS योजना. आता ही जी ICDS योजना आहे मित्रांनो, याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत मागच्या 6 वर्षामध्ये. तसं पाहिलं तर MPSCचा हा जो प्रश्न आहे हा अत्यंत फेवरेट प्रश्न आहे. 15 सेकंद तुम्हाला देतो, नीट तुम्ही वाचा. 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या 4 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे. मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवतो. विधान आता बघा, एकात्मिक बालविकास प्रकल्प किंवा ICDS बाबत किंवा ICDS खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधित आहेत? तर या 4 पैकी अ, ब, क, ड पैकी योग्य घटक आपल्याला ओळखायचे आहेत. ठीक आहे. अ व क, अ ब व क, अ क व ड किंवा वरील सर्व असे ऑप्शन्स आहेत. तुम्ही 15 सेकंद घ्या. 15 सेकंदामध्ये नीट या प्रश्नाचं वाचन करा आणि कोणते घटक आहेत हे तुम्ही ओळखा. चार जे घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पोषण. त्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण, बालकांचे लसीकरण व आरोग्य, आणि ड गरोदर व स्तनदा मातांचे पोषण व आरोग्य. हे 4 घटक आहेत. यापैकी कोणते घटक हे एकात्मिक बालविकास कार्यक्रमात आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पर्यायी उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. अ व क, अ ब व क, अ क व ड आणि वरील सर्व. मग आता ICDS योजनेबाबत तुम्हाला थोडी माहिती देतो. ही जी ICDS योजना आहे मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी ही म्हणजे सुरू करण्यात आली. मग आता जसं आपण मागील आठवड्यामध्ये शासकीय योजनांबद्दल चर्चा केली होती, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक योजनेची तारीख महत्त्वाची आहे. तर त्यामुळे प्रत्येक योजनेची तारीख मेन्शन करणं आणि ती पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता ICDS योजनेचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, ही जगातील सर्वात मोठी आणि अद्वितीय अशी बालविकास योजना आहे ICDS योजना.
जगातली सर्वात मोठी आणि अद्वितीय अशी, म्हणजे याच्यासारखी कोणतीच योजना नाही आहे जगभरामध्ये, आणि ही अद्वितीय आणि सर्वात मोठी आहे, म्हणजे सर्वाधिक बालक किंवा सर्वाधिक लोकसंख्या या योजनेमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे घटक आहेत ते म्हणजे बालकांचं प्राथमिक शिक्षण असेल, पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, बाल मृत्यूदर कमी करणे असेल, विविध प्रकारचे जे आजार आहेत त्यांचं प्रमाण कमी करणं आहे, त्यासोबतच माता आणि त्यांचं देखील पोषण या योजनेमध्ये कव्हर केलं जातं. आणि बालकांच्या एकंदर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासावर या योजनेमध्ये भर दिला जातो. आणि विविध प्रकारच्या याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये पोषण आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे, मातांचं आरोग्य आहे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सेवा या योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. त्यामुळे जर आपण हे घटक पाहिले तर 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांचं पोषण हे बरोबर आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण हेही बरोबर आहे. बालकांचे लसीकरण व आरोग्य हे बरोबर आहे. त्यासोबतच गरोदर आणि स्तनदा मातांचे पोषण आणि आरोग्य या पद्धतीने हे जे चारही विधान आहेत, चारही घटक आहेत, हे अत्यंत बरोबर आहेत. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, स्टेप. आता स्टेप ही जी योजना आहे याच्यावर पण मागील वर्षांमध्ये बरेच प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता स्टेपचा जो फुल फॉर्म आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमेन, म्हणजे महिलांसाठी ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे प्रशिक्षण आणि रोजगार संबंधित ही योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना रोजगार पुरवणे, रोजगाराच्या संधी पुरवणे किंवा स्वयंरोजगाराच्या संधी पुरवणे, अशा पद्धतीची ही योजना आहे. ही योजना 1986-87 मध्ये सुरू झाली. 2014 मध्ये या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. आणि या सुधारित योजनेनुसार मग आता खाली तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत, अ, ब, क. स्टेप योजनेमध्ये काय सुधारणा करण्यात आल्या, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता खाली ज्या सुधारणा दिलेल्या आहेत अ, ब आणि क, यापैकी करेक्ट सुधारणा आपल्याला ओळखायची आहे. आणि तुम्हाला 15 सेकंद देतो आणि या 15 सेकंदामध्ये नीट तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि कमेंट करून उत्तर द्यायची आहेत. सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. जेही हे लाईव्ह बघता आहेत याच्यामध्ये भाग घ्या. तुमचं काय उत्तर आहे कमेंट करून सांगा, किंवा जर तुम्ही टेस्ट देऊन आला असाल तर तुम्ही तुमचं काय उत्तर सांगितलं होतं टेस्टमध्ये ते सांगा. स्टेप सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट फॉर वुमेन ही योजना 86-87 मध्ये सुरू झाली होती आणि 2014 मध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या. तर आता ही सुधारणा काय, तर या योजनेचं लक्ष्यगट 16 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला आहेत. योजना पूर्वी 8 पारंपरिक क्षेत्रांसाठी मर्यादित होती, आता ती रोजगाराच्या सर्वच क्षेत्रांसाठी खुली आहे. विधान क, योजनेचा उद्देश महिला स्वावलंबी होण्यासाठी त्यांना कौशल्य पुरवणे व त्यांची क्षमता पुरवणे किंवा त्यांची क्षमता वाढवणे, अशा पद्धतीचं त्यांचं उद्दिष्ट आहे. सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमेन स्टेप 86-87 मध्ये सुरू झाली. आणि या 2014 मध्ये या योजनेत जे काही बदल झाले ते सर्व विधानं बरोबर आहेत. जे ऑप्शन्स होते बघा, अ व ब, ब व क, अ व क आणि वरील सर्व. सो करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. हे जे 3ही बदल आहेत ते या योजनेत करण्यात आलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय आहे. उज्ज्वला योजना, आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला योजना यामध्ये फरक आहे. तर त्यामुळे नीट आपल्याला जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द याला महत्त्व आहे. शब्द बदलला तर त्या प्रश्नाचा अर्थ बदलतो, योजना बदलते. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय आहे असा प्रश्न आहे आणि 4 तुम्हाला उद्दिष्ट दिलेले आहेत. बघा काय आहे, महिलांच्या बचत गटांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. विधान ब, असंघटित क्षेत्रातील महिलांना सूक्ष्म पत व सूक्ष्म विमा पुरवणे. सूक्ष्म पत म्हणजे अगदी छोटी छोटी जी कर्ज आहेत जी गरजेची असतात कुठल्याही व्यवसायासाठी, त्याला आपण सूक्ष्म कर्ज म्हणतो. आणि सूक्ष्म विमा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी विमा पुरवणे. विधान क, महिलांचे शोषण आणि व्यापारास प्रतिबंध करणे. आणि विधान ड, वरीलपैकी सर्व. आता बघा उज्ज्वला योजना ही कशा संबंधित आहे,
आपल्याला जी माहिती आहे जी अलीकडच्या काळामध्ये पॉप्युलर झालेली आहे ती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे। याच्या अंतर्गत 5 कोटी जे BPL कुटुंब आहेत, बिलो पॉवर्टी लाईन कुटुंब आहेत किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत, यांच्या महिला सदस्याच्या नावाने मोफत गॅस कनेक्शन देणे अशा पद्धतीची योजना आहे। परंतु ही जी योजना आहे ही महिलांचे शोषण आणि त्यांच्या व्यापारास प्रतिबंध करणे या संबंधीची ही योजना असल्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते सी आहे मित्रांनो, सी। उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय आहे? महिलांचे शोषण आणि त्यांच्या व्यापारास प्रतिबंध करणे। तो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि ही उज्ज्वला योजना याच्यामध्ये फरक आहे। पुढचा प्रश्न लक्षात घ्या, राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियानाबाबत खालील काही विधाने दिली आहेत तर चुकीचे विधान निवडा अशा पद्धतीचा प्रश्न आहे। राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान याबाबत चुकीचे विधान निवडा अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तुम्हाला विधान दाखवतो आहे, 4 विधानं दिलेली आहेत, नीट वाचा, 15 सेकंद तुमच्याकडे आहेत। आता पहिलं विधान आहे, या अभियानाला मिशन पूर्ण शक्ती असेही नाव दिलेले आहे। हे अभियान जे आहे ते 11व्या योजना काळामध्ये सुरू करण्यात आले। अभियानाच्या मार्गदर्शनासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय अभियान प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असतात आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी विकेंद्रित स्तरावर प्रयत्न करण्यासाठी सदर अभियान कार्यरत आहे। विकेंद्रित स्तरावर म्हणजे काय? विकेंद्रीकरण करण्यात आलं या योजनेचं, म्हणजे अगदी खालच्या पातळी केंद्र पातळीपासून तर अगदी ग्रामपंचायत पातळीपर्यंत जे पदाधिकारी आहेत त्यांना काही विशेष असे अधिकार दिलेले आहेत, विशेष असे काही ड्युटीज दिलेल्या आहेत आणि अगदी खालपर्यंत तिचं विकेंद्रीकरण केलेलं आहे, निर्णय क्षमतेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे। म्हणजे ग्रामीण पातळीवर ग्रासरूट लेवलला निर्णय क्षमता चांगली असली पाहिजे, चांगले निर्णय महिलांसाठी घेता आले पाहिजे, यासाठी ही योजना आहे। तर राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान, तर प्रश्न काय आहे? तर प्रश्न म्हणजे काय की चुकीचे विधान निवडा। राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियानाबाबत चुकीचे विधान निवडा। मग आता बघा, या प्रत्येक अभियानाचं किंवा योजनेचं काही ना काही दुसरं नाव असतं किंवा अल्टरनेट नाव असतं किंवा कालांतराने त्या योजनेचं नाव बदललेलं असतं। तर योजनेची नावं जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत, बदललेली नावं महत्त्वाची आहेत किंवा दुसरं नाव जर असेल तर ते महत्त्वाचं आहे। मग आता या अभियानाला मिशन पूर्ण शक्ती म्हणतात का हे तुम्ही बघा, चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं आहे। हे अभियान 11व्या योजनेकाळात सुरू झालं का 10व्या योजनेत का 12व्या योजनेमध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता या अभियानाची जी समिती आहे, जे राष्ट्रीय अभियान प्राधिकरण जे आहे त्याचे अध्यक्ष कोण असतात? त्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असतात का चीफ जस्टिस असतात का पंतप्रधान असतात का राष्ट्रपती असतात? हे तुम्हाला विधान ओळखणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने डिटेल माहिती असणं खूप गरजेचं आहे। आणि चौथं विधान जे आहे, महिला सशक्तीकरणासाठी विकेंद्रित स्तरावर प्रयत्न करण्यासाठी सदर अभियान कार्यरत आहे। मग खरंच या योजनेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे का नाही हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। मग आता याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी किंवा क हे याचं करेक्ट आन्सर आहे। अभियानाच्या मार्गदर्शनासाठी स्थापन केलेली जी राष्ट्रीय अभियान प्राधिकरण आहे त्याचे अध्यक्ष स्वतः राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष नसून स्वयं पंतप्रधान या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात। तर राष्ट्रीय महिला सशक्तीकरण अभियान याबाबत काही महत्त्वाच्या फॅक्ट्स तुम्ही लक्षात घ्या, त्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे। 8 मार्च 2010ला म्हणजे 11व्या योजना काळात सुरू झालेले हे अभियान विकेंद्रित स्तरावर महिला सशक्तीकरणासाठी कार्य करते। तो जे विधान ड आहे की या योजनेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे, तर हे विधान ड बरोबर आहे। आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं। सशक्तीकरणासाठी काय कार्य करते, तर मग 3 अजून जे मुद्दे आहेत, अभियानाला मिशन पूर्ण शक्तीही म्हणतात असंही म्हणतात। सो जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे। अभियान प्राधिकरणाचे अध्यक्ष मात्र पंतप्रधान असतात। सो जे क विधान होतं त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अध्यक्षांचा उल्लेख होता ते चुकीचं आहे। अभियान प्राधिकरणाचे अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असतात। त्यामुळे 1, 2 आणि 4 पर्याय बरोबर असून 3 पर्याय जे आहे
ते चुकीचं आहे. तो अशा पद्धतीने प्रत्येक योजना तिचे जे बारकावे आहेत हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न बघूयात. सबला योजना 200 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि खालीलपैकी कोणत्या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे? आता असं आपल्याकडे खूप झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक डोमेनमध्ये ज्या काही योजना सुरू करण्यात आल्या, कालांतराने त्याच्यामध्ये बदल करण्यात आले, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करण्यात आले आणि 2 छोट्या छोट्या योजना एकत्र करून मोठी योजना करण्यात आली किंवा एखाद्या योजनेचं बायफर्केशन करण्यात आलं. काही घटक वेगळ्या योजनेत टाकण्यात आले, काही घटक दुसऱ्या योजनेत टाकण्यात आले. असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे. मग आरोग्य संबंधीच्या योजना आहेत, रोजगार संबंधी योजना आहेत, महिला बालविकास संबंधी योजना आहेत. तर या योजनांचा अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी योजनांचं एकत्रीकरण, योजनांचं मॉडिफिकेशन, योजनांची नावं बदलणे अशा पद्धतीच्या गोष्टी दिसणार आहेत. मग आता जी सबला योजना आहे, सबला योजनेबद्दल हा प्रश्न आहे की कोणत्या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना बनवलेली आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या योजनेला पहिले काय म्हणायचे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. याचं जे करेक्ट आन्सर आहे, तर 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही नीट विचार करा. 10 सेकंद तुम्हाला मी देतो. 10 सेकंदामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणत्या कोणत्या योजना यांच्या एकत्रीकरणातून ही योजना तयार केलेली आहे. आता पहिली योजना आहे किशोरी शक्ती योजना, दुसरी योजना इंदिरा महिला योजना, तिसरी योजना आहे किशोरवयीन मुलीसाठी राष्ट्रीय कार्यक्रम आणि चौथी योजना आहे प्रथम योजना. 10 सेकंद तुमच्याकडे आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन्स बघा काय आहेत. अ आणि ब, अ आणि क, ब आणि ड आणि क आणि ड. याचं जे करेक्ट आन्सर आहे अ किशोरी शक्ती योजना आणि किशोरवयीन मुलींसाठी राष्ट्रीय कार्यक्रम. अ आणि क हे जे आहे हे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. मग आता तुमचं होमवर्क काय आहे की या ऑप्शनमध्ये ज्या इतर योजना आहेत, किशोरी शक्ती योजना कधी सुरू झाली, तिचं उद्दिष्ट काय, इंदिरा महिला योजना कधी सुरू झाली, तिचं उद्दिष्ट काय, प्रथम योजना उद्दिष्ट काय, कधी सुरू झाली, अशा पद्धतीचं होमवर्क करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील नवसंजीवनी योजनेबाबत खालील विधाने वाचा. महाराष्ट्रातील नवसंजीवनी योजनेबाबत खालील विधाने वाचा. या योजनेचा उद्देश माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे. ही योजना आदिवासी बहुल अशा 15 जिल्ह्यांमधील निवडक गावांमध्येच राबवली जाते. ही योजना फिरत्या वैद्यकीय पथकांमार्फत राबवली जाते. वरीलपैकी काय खरे आहे? 3 विधानं विचारलेली आहेत आणि 3 पैकी कोणतं नेमकं खरं आहे हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या ज्या आरोग्य संबंधीच्या योजना आहेत, महिला बाल विकास संबंधीच्या ज्या योजना आहेत, या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता विधान बघा, आता ऑप्शन बघा. फक्त अ आणि ब, अ आणि क किंवा वरील सर्व. नवसंजीवनी योजना जी आहे ही आदिवासी भागांमध्ये राबवली जाते. विधान ब जे आहे अत्यंत बरोबर आहे. 15 जिल्हे आहेत आदिवासी बहुल, तर अशा 15 जिल्ह्यांसाठी ही योजना आहे. माता मृत्यू दर कमी करणे, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे सुद्धा याचा उद्देश आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत आदिवासी भागामध्ये अगदी ग्रासरूट लेवल, अगदी तळागाळामध्ये या योजनेचे लाभ पोहोचवले जातात. त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व हे खरे विधान आहेत. पुढचा प्रश्न बघा. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाबाबत खालील मुद्दे वाचा. काय मुद्दे दिलेले आहेत बघा. 3 विधानं दिलेले आहेत. सुरुवात 22 जानेवारी 2015 मध्ये झाली. इथं जे अनावरण आहे ते पानिपत हरियाणा इथे झालेलं आहे. किंवा जे स्थळ आहे जिथून ही योजना लॉन्च करण्यात आली ते म्हणजे पानिपत हरियाणा. जाहिरात प्रतिनिधी सेनतारका भाग्यश्री. वरीलपैकी काय खरे आहे? आता बघा, प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी ज्या फ्लॅगशिप स्कीम्स आहेत, महत्त्वाच्या योजना आहेत शासनाच्या, केंद्र शासनाच्या, तर या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, अगदी तळागाळापर्यंत पोहोचावी, यासाठी शासन काय म्हणतात त्याला, जाहिरात प्रतिनिधी किंवा ज्याला आपण म्हणतो ब्रँड अँबॅसेडर यांची नियुक्ती करत असतात. मग त्याच्यामध्ये मोठे मोठे स्पोर्ट्स पर्सन्स, खेळाडू किंवा ॲक्टर्स, ॲक्ट्रेस अशा लोकांना निवडलं जातं. कारण की हे जे
सिनेतारका असतात किंवा ॲक्टर्स असतात, हे खूप पॉप्युलर असतात आणि यांना लाखो करोडो लोक फॉलो करत असतात आणि त्यामुळे अशा लोकांना जाहिरात प्रतिनिधी म्हणून घेतल्यानंतर ती या योजनेचे जे लाभ आहेत त्याची जी माहिती आहे त्या योजनेबद्दल जागरूकता पसरते, तिची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचते. मग आता बेटी बचाव बेटी पढाव ही योजना कधी सुरू झाली, तारीख आपल्याला माहिती पाहिजे, कुठून सुरुवात झाली, कुठून लॉन्च करण्यात आली हे सुद्धा माहिती पाहिजे आणि जाहिरात प्रतिनिधी कोण आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. तो याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, तर ऑप्शन्स पहिले बघून घ्या. अ आणि ब, ब आणि क, अ आणि क आणि वरील सर्व. आता बघा काय खरं आहे विचारलेलं आहे. तो जाहिरात प्रतिनिधी सिनेतारका भाग्यश्री हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. या योजनेची जी जाहिरात प्रतिनिधी होती ती माधुरी दीक्षित होती. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही न्यूजपेपर फॉलो करत असाल, तुम्ही जर TV बघत असाल तर तुम्हाला या गोष्टी कळतात. मग त्यामुळे भाग्यश्री नसून माधुरी दीक्षित हे खरं आन्सर आहे आणि विधान अ आणि ब हे बरोबर आहे. विधान अ आणि ब हे बरोबर आहे. सुरुवात 22 जानेवारी 2015 पासून झाली आणि सुरुवात पानिपतपासून ही योजना लॉन्च करण्यात आली आणि या योजनेसोबतच आणखीन एक योजना ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही सुद्धा या योजनेसोबत लॉन्च करण्यात आली होती. सो असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 22 जानेवारी 2015ला कोणत्या 2 योजना सुरू करण्यात आल्या, किंवा असाही प्रश्न विचारला जातो की बेटी बचाव बेटी पढाव अभियानाबाबत किंवा अभियानासोबत अजून दुसरी कोणती योजना सुरू करण्यात आली आणि खाली तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील. तो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. सुकन्या समृद्धी योजना घोषित करताना 9.2% व्याजदराचे आश्वासन दिले असले तरी तो दर हा तरता दर असल्यामुळे खालील आर्थिक वर्षांमध्ये तो असा होता. म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक वर्षी सुकन्या समृद्धी योजनेचा जो दर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो व्याजदर, की जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला किती इंटरेस्ट मिळेल, किती व्याज मिळेल, तर तो तरता दर असल्यामुळे, फ्लेक्झिबल इंटरेस्ट रेट असल्यामुळे दरवर्षी तो बदलत असायचा. मग त्यामुळे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि वरीलपैकी कोणता ऑप्शन योग्य आहे विचारलेलं आहे. 2015-16 मध्ये 9.1% व्याजदर, 2016-17 मध्ये 8.3% व्याजदर आणि 2017-18 मध्ये 8.1% व्याजदर. तो तुम्हाला वरीलपैकी काय योग्य आहे हा प्रश्न विचारलेला आहे. 2015-16 9.1, 2016-17 8.3, 2017-18 8.1. तो याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, आता ऑप्शन्स बघा. अ आणि ब, ब आणि क, अ आणि क आणि अ ब आणि क. तर जर तुम्ही ड विधान जर तुम्ही सिलेक्ट केलं, ड ऑप्शन जर सिलेक्ट केला तर याचा अर्थ काय होतो की तीनही विधानं ही बरोबर आहेत, तीनही व्याजदर हे बरोबर आहेत. ठीक आहे. आता अ आणि ब, ब आणि क, अ आणि क हे 3 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर बघा 2015-16 मध्ये 9.1 होतं, हे बरोबर आहे. 16-17 मध्ये 8.3 नसून 8.1 होता. तो ब विधान हे चुकलेलं आहे. विधान क मधलं 17-18 मध्ये 8.1 होता, हे विधान बरोबर आहे. आणि 2018-19 मध्ये देखील जो व्याजदर होता हा 8.1 होता. तो त्याच्यामुळे आता 2018-19 बद्दल तर विचारलेलं नाही आहे आपल्याला विचारलं आहे 15-16, 16-17 आणि 17-18. त्यापैकी 16-17चा जो व्याजदर आहे सुकन्या समृद्धी योजनेचा तो चुकलेला आहे. याचं जे करेक्ट जो व्याजदर असणार आहे तो 8.1 असणार आहे 16-17 साठी. मग आता योग्य विचारलं आहे त्याच्यामुळे योग्य काय, अ आणि ब. अ आणि ब हे उत्तर योग्य आहे. पुढे चालूयात आपण. मनोधैर्य योजनेचे लक्ष्यगट कोणते. आता मनोधैर्य योजना, प्रत्येक योजनेचं लक्ष्यगट अत्यंत महत्वाचं आहे. लक्ष्यगट माहिती असणं खूप गरजेचं आहे. तो 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. विधान अ म्हणतं बलात्कार व लैंगिक अत्याचार पीडित महिला. विधान ब ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला. विधान क घटस्फोटित महिला आणि विधान ड कौटुंबिक हिंसाग्रस्त महिला. आता बघा कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलांसाठी वेगवेगळे कायदे आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत.
घटस्फोटित महिलांसाठी पण आता अलीकडच्या काळामध्ये शासनाने काही योजना काढलेल्या आहेत. तर विधान क आणि विधान ड जे आहे हे वेगळे आहेत. मग आता जर मनोधैर्य योजना बघितल्या तर मनोधैर्य योजनेचे जे लक्ष्य गट आहेत ते खरे लक्ष्य गट आहे अ आणि ब. मनोधैर्य योजनेबाबत खालील माहिती जरा जी महत्वाची माहिती ती जरा बघून घ्या. तर लक्ष्य गट कोणते, तर बलात्कार व लैंगिक अत्याचार पीडित महिला. ठीक आहे. मग यांना 2 लाख रुपये व विशेष प्रकरणांमध्ये 3 लाख रुपये अशा पद्धतीची मदत दिली जाते. आपल्याला लाभार्थी कोण आणि त्यांना काय मदत दिली जाते हे सुद्धा बघायचं आहे. तो बलात्कार आणि लैंगिक अत्याचार पीडित महिला असेल तर त्यांना 2 लाख रुपये आणि विशेष प्रकरणांमध्ये किंवा रेअर केसेसमध्ये 3 लाख रुपये मदत दिली जाते. ऍसिड हल्ल्यात गंभीर जखमी महिलांना 3 लाख रुपये व साधारण जखमांसाठी 50,000 रुपये मदत दिली जाते. तर अशा पद्धतीची ही मनोधैर्य योजना आहे. तो पुढचा प्रश्न बघूयात आपण. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे अ आणि ब. पुढचा प्रश्न बघा. 1992 मध्ये सुरू झालेल्या एकात्मिक वृद्ध व्यक्तींसाठीच्या योजनेचे घटक म्हणजे वृद्धांसाठी खालील घटक पुरवणे. आता इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर पर्सन्स, वृद्ध व्यक्तींसाठी एकात्मिक कार्यक्रम, ही 1992 मध्ये योजना सुरू झाली होती. त्यामध्ये कोणते कोणते घटक सामील आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. निवारा, अन्न, करमणूक, वैद्यकीय सेवा आणि योजना सहाय्य सेवा किंवा आर्थिक सहाय्य सेवा. तो ओल्डर पर्सन जे आहेत किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही जी एकात्मिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सर्वसमावेशक लाभ दिलेले असतात. मग त्यामुळे अन्न, निवारा, करमणूक, वैद्यकीय सेवा, आर्थिक सेवा या सर्व त्याच्यामध्ये पुरवल्या जातात. तर त्यामुळे जर आपण ऑप्शन्स बघितले तर करेक्ट आन्सर ड आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघूयात आपण. अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य रहिवासी विद्यालय उभारली जातात. 2018-19 अर्थसंकल्पात खालील लक्ष्य ठेवण्यात आलेली आहेत. आता अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य रहिवासी विद्यालय, तर या एकलव्य रहिवासी विद्यालयांबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदी कोणत्या आणि त्या प्रत्येक योजनेला काय काय म्हणजे आर्थिक सहाय्य दिलेलं आहे किंवा योजनेसाठी अजून महत्वाच्या काय तरतुदी आहेत अर्थसंकल्पातल्या ह्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग आता 2 विधानं दिलेली आहेत. 50% जास्त व किमान 20,000 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या सर्व तालुक्यांमध्ये एकलव्य रहिवासी विद्यालय उभारण्यात येईल. मग आता हा लाभ कुठे द्यायचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं की एक तर लाभधारक कोण, कोणत्या क्षेत्रफळात किंवा कोणत्या एरियामध्ये तो लाभ दिला जाणार आहे आणि काय लाभ दिला जाणार आहे हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मग आता रहिवासी विद्यालयांसंबंधी योजना आहे तर निश्चितच प्रश्न येतो की कुठे हे विद्यालय बांधायचे आहेत. त्याचं जे करेक्ट आन्सर आता बघूयात आपण. आणि जे दुसरं विधान आहे ते म्हणजे हे लक्ष्य 2020 पर्यंत गाठले जाईल अशा पद्धतीची तरतूद. मग यापैकी कोणते तरतूद ही योग्य आहे किंवा कोणती तरतूद खरी आहे तो बघा. आता याच्यात ऑप्शन्स बघा काय काय आहेत. अ बरोबर ब चूक, अ चूक ब बरोबर, अ आणि ब बरोबर किंवा अ आणि ब चूक. मग दोनपैकी एक तर दोन्ही बरोबर असतील किंवा दोन्ही चूक असतील किंवा दोनपैकी एक काहीतरी बरोबर असेल. मग आता आपण सगळ्यात पहिले जे एकलव्य रहिवासी विद्यालय आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूयात. एकलव्य रहिवासी विद्यालयाबाबत 2018-19 अर्थसंकल्पात ठरवलेले अविधान जे आहे ते लक्ष बरोबर आहे की आता अविधानात काय सांगितलेलं आहे तर 50% जास्त व किमान 20,000 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या सर्व तालुक्यांमध्ये एकलव्य रहिवासी विद्यालय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलं जाईल. परंतु जे टार्गेट आहे, लक्ष्य आहे हे 2020 पर्यंत नसून तर 2022 पर्यंत हे टार्गेट आपल्याला साध्य करायचं आहे. तो प्रश्नातील अविधान बरोबर तर ब विधान चूक आहे. अशा पद्धतीचं आपल्याला आन्सर, अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अ बरोबर आणि ब चूक. सो करेक्ट आन्सर काय राहील ए. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती योजना 15 ऑगस्ट 1995 ला सुरू झालेली नाही. आता जसं आपल्याला माहिती आहे की
एकाच दिवशी बऱ्याच योजना सुरू करण्यात आल्या आणि उदाहरणार्थ 2 ऑक्टोबर ही खूप पॉप्युलर तारीख आहे, खूप महत्त्वाची तारीख आहे, कारण की 2 ऑक्टोबरला बऱ्याच योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर मग आणि मग एका तारीख पण महत्त्वाची असते की ज्या तारखेला बऱ्याच योजना सुरू केलेल्या असतात किंवा ॲट अ टाइम एकाच दिवशी अनेक योजना राबवल्या जातात किंवा सुरू केल्या जातात. मग त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे की 15 ऑगस्ट 1995ला कोणती योजना सुरू झालेली नाही. मग आता 3 योजना असतील यापैकी ज्या 15 ऑगस्ट 1995ला सुरू केलेल्या असतील आणि एक योजना नसेल. तर आता बघा कोणत्या योजना आहेत. मध्यान्ह आहार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धांसाठीची पेन्शन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आणि अन्नपूर्णा योजना. ऑप्शन्स बघा काय आहेत. ते 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. मग आता बघा थोडीशी माहिती बघून घेऊयात आपण. आता यातली जी अन्नपूर्णा योजना आहे मित्रांनो ती 1 एप्रिल 2000ला सुरू झाली आणि ज्या उर्वरित योजना आहेत त्या 15 ऑगस्ट 1995ला सुरू झाल्या. मग त्या कोणत्या तर मध्यान्ह आहार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धांसाठीची पेन्शन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या सगळ्या 15 ऑगस्ट 1995ला सुरू झालेल्या आहेत. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की अन्नपूर्णा योजना किंवा सगळ्या योजनांची जी तारीख आहे, लॉन्च डेट जी आहे ती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर या सगळ्या योजनांच्या तारखा पाहिजे असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की सर एक जर तुम्ही चार्ट बनवला तर त्या चार्टमध्ये सगळ्या योजना आणि त्यांच्या लॉन्च डेट्स अशा पद्धतीच्या नोट्स आम्हाला तुम्ही पुरवा. त्याच्यामध्ये सगळ्याच म्हणजे महिला बालविकास, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार संबंधीच्या अशा सगळ्या योजना असतील आणि ज्यांच्या तारखांसहित तुम्हाला त्याच्या नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. 10 कमेंट जर आल्यात या व्हिडिओवर तरच मी त्या नोट्स रिलीज करेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या रेडीमेड नोट्स पाहिजे असतील तर मला लवकरात लवकर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे लवकरात लवकर मी ह्या नोट्स रिलीज करणार आहे. त्यासोबतच डिपार्टमेंट वाईज किंवा खाते वाईज महिला बाल विकास खातं असेल तर त्याच्या अंतर्गत कोणत्या योजना येतात, त्यांची लॉन्च डेट काय, उद्दिष्ट काय, लाभ काय, लाभधारक कोण, कुठून ती योजना सुरू झाली, कोणतं मंत्रालय आहे, अशा सगळ्या प्रकारच्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा अशा सगळ्या प्रकारचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत यानुसार मी काही नोट्स बनवलेल्या आहेत. त्या जरी नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. 10 कमेंटची मी वाट बघेल. 10 कमेंट जर आल्या तर मी लवकर त्या ज्या नोट्स आहेत किमान 10 कमेंट्स तर या लवकर ज्या नोट्स आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन. सो सगळ्यांनी कमेंट करा, या टेस्ट सिरीजमध्ये भाग घ्या, टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करा. तुम्हाला टेस्ट सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सगळ्या टेस्ट मोफत आहेत. 5वी टेस्ट ऑलरेडी रिलीज केलेली आहे. तुम्ही पुढच्या आठवड्याची टेस्ट आत्ता जाऊन देऊ शकता, परंतु त्याचं जे विश्लेषण आहे ते आपण पुढच्या सोमवारी आणि गुरुवारी करणार आहोत. 5वी टेस्टचं डिस्कशन सोमवारी आणि 6व्या टेस्टचं डिस्कशन गुरुवारी. सो अशा पद्धतीने तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद द्याल त्या प्रकारे मी तुम्हाला माहिती शेअर करेन. पुढचा प्रश्न बघा, अमृत मिशन आहे. अमृत मिशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, हे जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. प्रत्येक घराला पाण्याच्या खात्रीशीर पुरवठा आणि सीवरेज कनेक्शनसह नळ उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करणे हा एक या अमृत मिशनचा उद्देश आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत. अमृत मिशन हे याचं जे फुल फॉर्म आहे अटल मिशन फॉर रेज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. अर्बन एरियाज किंवा शहरी क्षेत्रांसाठी ही योजना आहे. आता याच्यामध्ये जो रेज्युव्हिनेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे हे जे 2 शब्द आहेत की शहरांमध्ये ज्या बेसिक पायाभूत सुविधा आहेत त्या पुरवणे आणि शहरांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शहरांमध्ये बदल घडवून आणणे. रेज्युव्हिनेशन म्हणजे काय, शहरांचं नवनिर्माण करणे. अशा पद्धतीची ही योजना आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या नावाची ही योजना आहे. मग आता ती योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते हे आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक घराला पाण्याचा खात्रीशीर पुरवठा आणि सीवरेज कनेक्शन हे त्याचा उद्देश आहे का हे आपल्याला माहिती पाहिजे. ऑप्शन्स बघा काय आहेत. फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही किंवा दोन्हीही नाही. साधा प्रश्न असतो
2 विधानं दिलेली असतात, त्यापैकी मग एक तर दोघेही बरोबर असतील किंवा दोघेही चूक असतील किंवा 2 पैकी एक काहीतरी बरोबर असेल, असे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. पुढे जाण्यापूर्वी या योजनेबद्दल थोडीशी माहिती, बेसिक माहिती बघून घ्या. आता अमृत मिशन जे आहे, याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. तर प्रत्येक कुटुंबाला खात्रीशीर पाण्याचा पुरवठा आणि सीवरेज कनेक्शनसह नळ उपलब्ध असल्याची खात्री करा, हे त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. हिरवळ आणि सुस्थितीत मोकळ्या जागा, म्हणजे शहरांमध्ये नुसता गजबजाट नको, नुसतं ट्रॅफिक नको, तर हिरवळ असली पाहिजे, जागोजागी पार्क असले पाहिजे, उद्यानं असले पाहिजे आणि अशी उद्याने विकसित करून शहरांची सुविधा मूल्य वाढवणे किंवा काय म्हणतात त्याला फॅसिलिटी व्हॅल्यू वाढवणे आणि सार्वजनिक वाहतुकीवर स्विच करून किंवा मोटार नसलेल्या वाहतुकीसाठी सुविधा निर्माण करून प्रदूषण कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. तर घराघरी पाणी पोहोचवणे म्हणजे पिण्याचं पाणी पोहोचवणे आणि जे सीवरेज कनेक्शन आहे म्हणजे काय सांडपाण्याची व्यवस्था लावणे, हे एक उद्देश. दुसरा उद्देश म्हणजे हिरवळ आणि उद्याने यांचा विस्तार करणे आणि तिसरं म्हणजे काय की खाजगी वाहतुकीला प्राधान्य कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहित करणे, जेणेकरून प्रदूषण कमी होईल. अशा पद्धतीचे हे तीनही उद्देश हे अमृत मिशनचे आहेत, अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. तर आता आपण प्रश्नाकडे येऊयात. तर प्रत्येक घरात पाण्याचा खात्रीशीर पुरवठा आणि सिवरेज कनेक्शनसह नळ उपलब्ध आहे किंवा नाही, हा एक उद्देश आहे. मग असं विचारलंय का की हा एकमेव उद्देश आहे, असं विचारलेलं नाहीये. हा एक उद्देश आहे आणि अजूनही उद्देश असू शकतात. जो विधान जे दुसरं आहे ते बरोबर आहे आणि जे पहिलं विधान आहे ते जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतं का, तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की कोणतं मिशन किंवा कोणती योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. तर हे जे अमृत मिशन आहे ते हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, गृहनिर्माण आणि शहरी मुद्दे किंवा शहरी काय म्हणतात त्याला अर्बन अफेअर्स, शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय याच्या अंतर्गत हे अमृत मिशन येतं. त्यामुळे आता जे करेक्ट आन्सर आहे ते काय असणार आहे, फक्त 2. पहिलं विधान चुकीचं आहे की ते जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत येतं. विधान दुसरं बरोबर आहे, उद्देश बरोबर आहे, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे फक्त 2. पुढे चालूयात. पुढचा प्रश्न बघा. नॅशनल मिशन फॉर पिलग्रिमेज रिज्युव्हनेशन अँड स्पिरिच्युअल हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राईव्ह किंवा प्रसाद यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. प्रसाद योजना. आता ही जी योजना आहे तिच्याबद्दल आपण बघूयात की काय विधानं आहेत. ठराविक अशा तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सांस्कृतिक मंत्रालयाने हे सुरू केले. ठराविक ठिकाणी उपजीविका निर्माण करण्यासाठी स्थानिक संस्कृती, कला, पाककृती, हस्तकला इत्यादींना प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्देश आहे. मग आता कुठल्याही योजनेचं मंत्रालय कोणतं, उद्दिष्ट कोणतं, हे फिक्स प्रश्न आहे. योजना कोणती, नॅशनल मिशन ऑन. आता त्या योजनेच्या नावावरून त्याचं मंत्रालय लक्षात घ्या आणि उद्दिष्ट काय असू शकतं हे पण लक्षात घ्या. तर नॅशनल मिशन म्हणजे काय, राष्ट्रीय मिशन. कशावर आहे, तर पिलग्रिमेज रिज्युव्हनेशन. साधं जर इंग्लिश, जर बेसिक इंग्लिश आपल्याला माहिती असेल तर पिलग्रिमेजचा अर्थ काय, तर म्हणजे धार्मिक स्थळांना भेटी देणे किंवा धार्मिक पिलग्रिमेजचा अर्थ काय, धार्मिक स्थळांना भेटी देणे किंवा यात्रेला जाणे, धार्मिक यात्रांवर जाणे. तर पिलग्रिमेज रिज्युव्हनेशन म्हणजे धर्मस्थळांचं रिज्युव्हनेशन, धर्मस्थळांचं पुनर्निर्माण, त्याचा कायापालट करणे आणि त्यासोबतच स्पिरिच्युअल हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राईव्ह म्हणजे जे काही आपले धार्मिक क्षेत्र आहेत, जे आपला धार्मिक वारसा आहे तो कशा पद्धतीने वृद्धिंगत करणे, कशा पद्धतीने विकसित करणे यासाठीचा ड्राईव्ह आहे. आणि या स्कीमचा जे शॉर्ट फॉर्म आहे तो आहे प्रसाद किंवा प्रसाद. तो अशा पद्धतीची योजना आहे. आपल्याला कळतं की धर्मस्थळ आहेत, धर्म हा संस्कृतीचा भाग येतो, म्हणून ही योजना जी आहे ती सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत आली पाहिजे. आणि दुसरं जे विधान आहे की आता ज्या ठिकाणी मंदिर आहे, जर तुम्ही उदाहरण घेतलं शेगावचं किंवा शिर्डीचे साईबाबा असतील किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील, तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी महत्त्वाचं प्रसिद्ध असं धर्मस्थळ आहे
त्या धर्मस्थळामध्ये नुसतं मंदिरच नाही तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, जिथे भक्तनिवास आहेत भक्तनिवासांचा परिसर, त्यासोबत जिथे जिथे दुकानं लागलेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे दुकानं असतात, जेणेकरून तिथल्या स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचं ते साधन असतं. मग हार फुलांची दुकानं असतील, प्रसादाची दुकानं असतील, त्यासोबतच हॉटेल्स मोठ्या प्रमाणाने असतात. मग पाककृती असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण गेलात तर तिथे विशिष्ट खाण्याचे पदार्थ मिळतात. उदाहरणार्थ शेगावची कचोरी आहे, तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रातली पाककृती, त्या ठिकाणची हस्तकला, या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवलेली आहे. तो एवढं डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की याचे जे उद्दिष्ट आहेत किंवा याचे जे दोन्ही विधानं आहेत ते बरोबर आहे. विधान 1 ते म्हणजे ही योजना सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते, आणि विधान 2 ही उपजीविका निर्माण करण्यासाठी संस्कृती असेल, कला असतील, पाककृती असेल, हस्तकला असेल, इत्यादी सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्देश आहे. तो या योजनेबद्दल थोडीशी माहिती आपण बघूयात. तर प्रमुख उद्दिष्ट बघा, महत्वाच्या राष्ट्रीय जागतिक तीर्थक्षेत्रे वारसास्थळांचे पुनरुज्जीवन करणे आणि आध्यात्मिक वाढ करणे. तो राष्ट्रीय पातळीवरचे किंवा जागतिक पातळीवरचे जे काही आपल्याकडे धार्मिक स्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहेत किंवा वारसा स्थळ आहे, त्यांचं पुनरुज्जीवन करणे, समुदाय आधारित विकासाचे अनुसरण करणे आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हेही त्याचं एक उद्दिष्ट आहे. वारसा शहराचा एकात्मिक पर्यटन विकास करणे, म्हणजे धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनासोबत पर्यटन पण वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त श्रद्धाळू त्या गावात येऊन त्यांची जी तीर्थयात्रा आहे त्यांनी ती केली पाहिजे. मग त्यासोबतच स्थानिक कला, संस्कृती, हस्तकला, पाककृती आणि इत्यादी प्रकारच्या सर्व उपजीविका निर्माण करण्यासाठी ही योजना आहे. आणि त्यासोबतच त्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांमधील अंतर भरून काढण्यासाठी यंत्रणा मजबूत करणे, म्हणजे तीर्थक्षेत्रांमध्ये ज्या बेसिक पायाभूत सुविधा आहे की त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता असेल, मग रेल्वे नेटवर्क असेल किंवा जवळचं विमानतळ असेल, त्यासोबतच त्या शहरात गेल्यानंतर शहरातल्या आतमधले रस्ते असतील, धर्मशाळा असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, आरोग्य सुविधा असतील, तर अशा पद्धतीने श्रद्धाळू जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये, पर्यटकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने सुरू केलेली ही योजना आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंधरावा आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, ज्याला APIDA म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी, म्हणजे कृषी मधले जे उत्पादन आहे किंवा कृषी उत्पादनांवर जर प्रक्रिया करून जर काही उत्पादन आपण बनवले असतील तर या सर्व वस्तूंचं निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडे एक प्राधिकरण आहे भारतामध्ये, त्याला आपण APIDA असं म्हणतो. मग हे APIDA कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? 4 ऑप्शन दिलेले आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि D आदिवासी व्यवहार मंत्रालय. मग आता कृषी आणि कृषीमधील जे उत्पन्न आहे त्याच्यावर प्रोसेस किंवा प्रक्रिया केले जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ गहू असतील तर गव्हाचं पीठ पॅकेज करून विकणे, बटाटे असतील तर बटाट्याचे चिप्स, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, या सर्वांचं निर्यात होणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे, यासाठी APIDA ही संस्था काम करते. तर ही कोणत्या क्षेत्रात काम करत असेल किंवा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करत असेल, तर या नावावर आपण जरा फोकस केलं, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन, तर आपल्याला असं वाटतं की कृषी आणि शेतकरी मंत्रालय असेल. परंतु हा व्यापाराचा मुद्दा आहे, आयात निर्यात हा व्यापारांतर्गत येतो, त्यामुळे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तो अशा पद्धतीने हे 15 प्रश्न आपण बघितले. अशा पद्धतीने आपण ही टेस्ट सॉल्व केलेली आहे, 4थी टेस्ट. आता तुम्हाला जर याच्या अगोदर आपण जे डिस्कशन केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये, शासकीय योजनांवर आधारित आपण मागील वर्षांचे प्रश्न हे डिस्कस केलेले आहेत. मग यामध्ये 2018 पासून तर 2023 पर्यंत जेवढ्याही परीक्षा होऊन गेलेल्या आहेत, त्यामध्ये कंबाईन गट ब असेल किंवा कंबाईन गट क असेल, राज्यसेवा परीक्षा असेल, या सर्व परीक्षांचे
मागचे जे मागील वर्षाचे प्रश्न आहेत, तर या मागच्या जे 6 वर्ष आहेत, या 6 वर्षात जेवढ्या परीक्षा झाल्या असतील, जवळजवळ 18 परीक्षा झालेल्या आहेत. या 3 परीक्षा बघितल्या तर राज्यसेवा, कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क. तर या 18 परीक्षांचे आपण प्रश्न बघितले आणि विशेष करून शासकीय योजना. आणि शासकीय योजना का बरं? कारण की दर परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर 5 ते 6 प्रश्न आपल्याला शासकीय योजनांवर पाहायला मिळतात. आणि या पद्धतीने जर मागच्या 6 वर्षात आपण बघितलं तर भरपूर प्रश्न आपल्याला शासकीय योजनांवर विचारले गेलेले आहेत. तर या शासकीय योजनांवरील प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे, त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक प्रश्न, त्याचं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन काय, चुकीचं ऑप्शन काय, त्या योजनेसंबंधी महत्त्वाची माहिती काय, वेगळी अशी माहिती काय आणि संभाव्य प्रश्न काय असू शकतात, असं डिटेलमध्ये आपण डिस्कशन हे मागच्या आठवड्यात केलेलं आहे. बरेच त्याच्यामध्ये व्हिडिओ झालेले आहेत. कंबाईन गट ब, गट क, राज्यसेवा असे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. तुम्हाला जर ते बघायचे असतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर ते पाहायला विसरू नका. आणि जर तुम्ही या टेस्ट दिल्या नसतील तर तुम्ही स्वप्नस्थळीची जी स्वप्नपूर्ती टेस्ट सिरीज आहे, या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आत्तापर्यंत 4 टेस्ट झालेल्या आहेत. आज आपण 4थ्या टेस्टचं डिस्कशन केलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण 5व्या टेस्टचं आणि 6व्या टेस्टचं डिस्कशन करणार आहोत. आणि पुढची जी टेस्ट आहे, 5वी टेस्ट आणि 6वी टेस्ट, तिचा जो विषय असणार आहे तो अर्थसंकल्प आणि वित्तीय धोरण आहे. मग त्यामुळे पुढच्या आठवड्यात ज्या टेस्ट असणार आहेत त्या टेस्टसाठी महत्त्वपूर्ण विश्लेषण आपण या आठवड्यात करत आहोत. त्यामुळे या आठवड्यात सोमवार, मंगळवार, बुधवार हे जे 3 दिवस आहेत, या 3 दिवसामध्ये आपण अर्थसंकल्प असेल, बजेट असेल, वित्तीय धोरण असेल, यावर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका डिस्कस करत आहोत, त्याचं विश्लेषण करत आहोत आणि संभाव्य टॉपिक मी तुम्हाला समजून सांगत आहे. तर अशा पद्धतीने या आठवड्यामध्ये वित्तीय धोरण आणि अर्थसंकल्प यावर तुम्ही अभ्यास करा, विश्लेषणाचे व्हिडिओ बघा आणि त्यावर आधारित टेस्ट आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. आणि त्याचं डिस्कशन सोमवारी संध्याकाळी 9 वाजता आणि गुरुवारी संध्याकाळी 9 वाजता घेणार आहोत. सो अशा पद्धतीचं जे एक शेड्यूल आहे किंवा अशा पद्धतीचं एक वेळापत्रक मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे टाइमटेबल फॉलो करणं अत्यंत सोपं होईल. सो तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचे उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करील. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तो भेटूया पुढच्या अशा यूट्यूब लाईव्हमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा. थँक्यू सो मच.